हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा व्हिडिओ माझ्या माहेरकडचा आहे। माहेरी आलेली होती। तसेच आज महादेवाच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम वगैरे आयोजित केलेला नव्हता, पण दरवर्षीप्रमाणे होम, हवन, सत्यनारायणची पूजा आणि महादेवांचा अभिषेक करायचा होताच। त्यामुळे सकाळी थोडंसं उठायला उशीर झाला होता। त्यामुळे सर्वात पहिले गेली देवपूजा वगैरे करून घेतली। देवपूजा झाल्यानंतरच मंदिरासमोर रांगोळी काढून घेतली। छोटीशी रांगोळी काढली, रांगोळी काढून तयार झाली। आता पताके चिटकवण्यासाठी इथं खळ तयार करून घेतली होती आणि बोटाने पताक्यांच्या कोपऱ्याला खळ लावून आपण पताके चिटकवून घेत होतो। त्यासाठी आधीच दोरा बांधून घेतलेला होता। आता पताके चिटकवण्यासाठी थोडीशी चिल्लर पार्टी गोळा केली होती, म्हणजे माझ्या लहान बहिणीचे मित्रमंडळी बोलवले होते आणि त्यांच्या मदतीने असे पताके चिटकवून घेतले। आता पताके चिटकवून घेतल्यानंतर ते वरती लावायचे होते आणि माझ्या भावांनी, माझ्या पप्पांनी त्यांनी असे पताके वरती लावले। आता यानंतर माझ्याकडे काम होते ते म्हणजे बेलाचे पान तोडायचे। आता बेलाचे पान ही महादेवांची फेवरेट आहे, तर महादेवांची फेवरेट म्हटल्यावर ते तोडावेच लागणार। आता ते खाली तर झाडाला काही पाळलं नव्हतंच की हातच पुरत नव्हते बेलाचे पान तोडण्यासाठी, त्यामुळे मी मंदिरावर आले। मंदिरावरनं बेलाचे पान तोडणं थोडेसे सोपे होते आणि मी वरती बसून बेलाची पानं तोडले। आता मला जेवढे पाहिजे तेवढे मी बेलाचे पान तोडून घेतले। तर मला पाहिजे असलेले बेलाचे पान तोडून झाल्यानंतर मी आता खाली जाण्यासाठी निघाले। आता खाली जाताना वरून तुम्हाला दाखवते वरून कसं दिसतंय। आता मी आता मंदिराच्या पाठीमागे इथून आंब्याच्या झाडाची मोहर दिसतोय आणि ह्या सीडीने मी खाली जाणार होते। आता खाली आल्यानंतर आंब्याचे जे पाणी ते स्वच्छ, ती धूळ वगैरे बसलेली असते ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावरले पाणी काढून टाकले। आता यानंतर बेलाचे पाणी धुवून झाले, यानंतर आपल्याला होम करायचं आहे। होम करण्यासाठी ते होम पात्र असतं ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि सुकण्यासाठी ठेवून दिले। यानंतर आता आपली सत्यनारायणची पूजा मांडायची चालू आहे। गुरुजी आले होते, गुरुजींनी चौरंगावरती त्यांची जसं सत्यनारायणची पूजा मांडतात ते कलश वगैरे मांडून घेतले। त्यानंतर त्यांनी सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्यासोबत पप्पा फुलं वगैरे काढून ठेवत होते। पूजेची मांडणी वगैरे करून, कलश स्थापना करून, रांगोळी व्यवस्थित काढून आपल्या सत्यनारायण पूजेला सुरुवात झाली होती। त्याआधी आपण गणपती आणि बालरंगाची पूजा करून घेतो असतो, त्यांची पूजा करून झाली आणि नंतर कलशाची जी नारळ असते त्याची पूजा झाली आणि अशा प्रकारे आपले जे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेसाठी सुरुवात झाली होती। आमच्याकडे दरवर्षीच सत्यनारायणची पूजा केली जाते आणि सत्यनारायणची पूजा ही मला खूप आवडते। यानंतर आपण जसे महादेवांच्या पाया पडण्याआधी नंदीच्या पाया पडतो, तसेच पहिले नंदीचे पूजन करून घेतले, त्यांना स्नान वगैरे करून घेतले आणि त्याचनंतर कासवाचेही पूजन करून घेतले। आता हे पूजनानंतर झाल्यावरती नंतर आपण महादेवाची पिंडीचे अभिषेक करून घेणार आहोत आणि अभिषेकासाठी दही, मध, साखर या सर्व गोष्टींचा वापरतो। आता महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर महादेवाला भस्म लावला जातो। भस्माने पूर्ण अंगाला, म्हणजे महादेवाच्या पूर्ण अंगाला, पिंडीवरती सर्वत्र भस्म लावलं। आता भस्म लावून झाल्यानंतर मी त्याच्यावरती मस्त असं छानसा ओम काढला। तुम्ही बघताच ओम किती छान दिसतोय महादेवाच्या पिंडीवरती। आता ओम काढून घेतला होते, त्यानंतर अष्टगंधही लावला होता महादेवांना आणि अष्टगंध वगैरे सगळं लावून झाले। यानंतर महादेवांना सोवळं घालण्यात आले आणि सोवळं घालल्यानंतर महादेवांचं आवडतं म्हणजे बेलाचे पान वाहण्यात आले। बेलाचे पान वाहून घेतले, त्यानंतर महादेवांना टोपी उपनं ही अर्पण करण्यात आली। टोपी उपनं अर्पण करून झाल्यानंतर महादेवांना फुलांचा हार असं छानसं घालण्यात आलं। बघा तुम्ही महादेव किती छान दिसत आहे आणि फुलांचा हार झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती फुलं वाहण्यात आली आणि असे महादेवांना फुलं वगैरे वाहून त्यांची आरती करण्यात आली। तुम्ही बघताय महादेव किती सुंदर आणि किती छान असे दिसत आहे, भारी दिसत आहे ना। तर तुम्हाला सर्वांनाही महादेवांची पूजा वगैरे आवडली असेल तर नक्कीच सांगा। आता महादेवांची पूजा वगैरे झाली होती, आता आपल्याला करायचं होतं होम हवन। आता होम करण्यासाठी गुरुजींनी आपलं जे होम पात्र होतं त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाकून आणायला लावली होती। वाळू टाकून आणली होती, त्याच्यानंतर आपली जी गौरी असते, शेणाच्या गौऱ्या रचून घेतले होते, त्याच्यानंतर समिधा वगैरे ठेवली होती आणि त्याच्या आजूबाजूला गुरुजींनी रांगोळी काढून घेतलेली होती। आता होमाला सुरुवात झाली आहे। सर्वजण होमाच्या आहुत्या देत आहेत। आता आहुत्या देताना पण देण्यात पण एक वेगळं समाधान असतं आणि ते करण्यासुद्धा खूप भाग्य लागतं असं म्हणतात आणि खूप खरंच हवन वगैरे करताना घरात खूप शांतता येते। आणि त्यानंतर आरती झाली, महादेवांची आरती झाल्यावरती प्रसाद घेतला आणि अशा प्रकारे पूजा संपन्न झाली।